आता बातमी आहे ठाकरे बंधूंसंदर्भातली। भाऊबीजेनिमित्ताने अवघड ठाकरे कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आलेलं पाहायला मिळालं। राज ठाकरेंची बहीण जय जयवंती यांच्या निवासस्थानी उद्धव आणि राज ठाकरे यांचं कुटुंब एकवटलेलं पाहायला मिळतंय। भाऊबीजेनिमित्ताने ठाकरे कुटुंब एकत्र आल्याचं अनेक वर्षांनी पाहायला मिळतंय। त्यामुळे एकीकडे ठाकरेंच्या राजकीय युतीची जोरदार चर्चा असतानाच ठाकरेंच्या वाढलेल्या भेटीगाठी राज्यभरामध्ये चर्चेचा विषय ठरतायत। आणि या सगळ्याबद्दल अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी अजय माने आता आपल्या सोबत आहेत। अजय, जवळपास 8वी 9वी भेट आहे गेल्या काही दिवसांमधली आणि पुन्हा एकदा दोन्ही कुटुंब एकत्र येत आहेत दिवाळीच्या निमित्ताने। अश्विन, आपण जर पाहिलं तर राजकीय युतीची चर्चा सुरू असताना आता कौटुंबिक नाती जपल्या जाण्याचे दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। दिवाळीत हा आनंदाचा गोडवा या कुटुंबांकडून साजरा केला जातो आणि आज भाऊबीजे निमित्त ही सगळी मंडळी एकाच घरात आणि तेही राज ठाकरेंची बहीण जयवंती देशपांडे यांच्या निवासस्थानी आलेले पाहायला मिळतात। ही त्यांच्या घराबाहेरची आपण ही दृश्य पाहतोय। राज ठाकरे काही वेळापूर्वी ह्या ठिकाणाहून गेलेले आहेत, पण उद्धव ठाकरे सहकुटुंब तसंच राज ठाकरेंचं कुटुंब जे ते या ठिकाणी उपस्थित आहे। त्या इमारतीच्या 13व्या मजल्यावर जे ते जयवंती देशपांडे हे वास्तव्य असेल। आणखी एक महत्वाची बाब म्हणजे की मागच्या 3 तासांपासून जे ती ही भेट सुरू आहे आणि आणखी एक महत्वाची बाब म्हणजे की या कुटुंबाला जवळ आणण्यात सगळ्यात मोठा कोणाचा हात असेल तर आपण बोलू शकतो ते म्हणजे जयवंती देशपांडे। कारण की जयवंती देशपांडे यांच्या मुलाचं 23 डिसेंबर 2024 ला लग्न होतं आणि त्या लग्न कार्यातच पहिल्यांदा हे सगळं कुटुंब जे ते एकत्र येऊन आनंदाने एकमेकांशी भेटलं होतं। त्याच्यानंतर 5 जुलैला जे ती राजकीय रणनीती सुरू झाली, कारण की थेट सरकारच्या विरोधात या दोन्ही बंधूंनी जे आहे तो दंड ठोपाटला होता आणि त्याच्यानंतर राजकीय पटलावर चर्चा सुरू झाली की आता ठाकरे बंधू एकत्र येणार, युतीच्या चर्चा सुरू झाल्या। आज जरी कौटुंबिक भेट या ठिकाणी होत असली तरी हे नमूद करणं महत्वाचं आहे, वेळोवेळी सांगणं महत्वाचं आहे की हे दोन्ही नेते त्यांच्या वेगवेगळ्या पक्षाचे पक्षप्रमुख आहे आणि याच नेत्यांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणं आहे, सतत म्हणणं आहे की हे दोन्ही बंधू आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीसाठी एकत्र यायला हवे। त्यामुळे युतीच्या कुजबूज चर्चा सुरू असताना कौटुंबिक जवळी ती जी आहे ती झालेली, म्हणून मी सुरुवातीला जसं म्हटलं की राजकीय युती झाली आहे पण कौटुंबिक नाती, राजकीय युती अद्याप झालेली नाही पण कौटुंबिक नाती जपण्यात आता ठाकरे बंधू यशस्वी झालेले आणि हे ठाकरे बंधू एकत्र मागच्या 3 तासांपासून दिवाळी निमित्त भाऊबीजेच्या सणानिमित्त जे आहे ते एकंदरीत गप्पा रंगलेल्या आपल्याला पाहायला मिळतात 13व्या मजल्यावर। आणि खरं तर 2004 मध्ये उद्धव ठाकरे या ठिकाणी आले होते। त्याच्यानंतर तब्बल 21 वर्षानंतर उद्धव ठाकरे कुटुंब जे आहे ते या ठिकाणी उपस्थित झालेलं आपल्याला पाहायला मिळते। आणखी एक महत्वाची बाब म्हणजे की जसं उद्धव ठाकरे यांना सख्खी बहीण नाही म्हणून आता भाऊबीज जी आहे ती जयवंती ठाकरे म्हणजे राज ठाकरेंच्या सख्या बहीण आणि उद्धव ठाकरे यांची चुलत बहीण यांच्या सोबत केले जाणार आहे। तर आदित्य आणि तेजस ठाकरेंचं औक्षण जे आहे ते एकंदर उर्वशी ठाकरे यांच्याकडून केलं जाणार आहे, कारण की या सगळ्या कुटुंबात आता जवळीक जी आहे ती वाढलेली आपल्याला पाहायला मिळते आणि ही जवळीक हे नातं सुरू झालं ते म्हणजे 23 डिसेंबर 2024 ला ज्यावेळेस यश देशपांडे म्हणजे जयवंती देशपांडे यांच्या मुलाच्या लग्नात हे सगळं कुटुंब एकत्रित आलं होतं। तिथून खरं तर युतीच्या चर्चा सुरू झाल्या की आगामी काळात हे बंधू एकत्र येणार का, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हे बंधू एकत्र खरं जसं अजय माने सांगतात आपले प्रतिनिधी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अजय पूर्ण कर अजय। आपण जर पाहिलं तर 27 जुलैला राज ठाकरे यांनी मातोश्रीवर एंट्री घेतली होती आणि त्याच्यानंतर महिनाभरातच बंधू रिटर्न म्हणजे उद्धव लागले होते। कौटुंब स्नेह ते वाढताना पाहायला मिळालं होतं। आता जर आपण पाहिलं तर दिवाळीच्या वेळेस 3 वेळा या भेटी घडतात, म्हणजे मनसेचा दीपोत्सव असतो दरवर्षी। अनेक वेळा या कार्यक्रमाला बॉलिवूड सेलिब्रिटींची हजेरी असते, त्यांच्या हाते दीप प्रज्वलन केलं जातं। स्वतः देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुद्धा दीप प्रज्वलन झालं। त्यामुळे यंदाच्या वर्षी कोणाच्या हस्ते दीप प्रज्वलन होणार हा प्रश्न होता आणि राज ठाकरे यांच्या पक्षाने म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाने पक्षाच्या प्रमुखांना म्हणजे प्रमुखांच्या बंधूंना थेट आमंत्रण दिलं आणि उद्धव ठाकरे यांचं अधिकृतरित्या मनसेच्या बॅनरवर नाव आणि फोटो छापण्यात आला। दीप प्रज्वलन दीपोत्सव जो आहे तो पहिल्यांदा उद्धव ठाकरे यंदाच्या वर्षी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला।
एवढं सगळं सुरू असताना दीपोत्सवाला या भेटीगाठी संपूर्ण कुटुंब एकत्र आलं. त्याच्यानंतर कालचीच जर आपण पाहिलं तर काल स्वतः उद्धव ठाकरे या राज ठाकरे यांच्या आईंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झालेलं आपल्याला पाहायला मिळाले होते. आणि काल शिवतीर्थावर जी ती पुन्हा एकदा बंधू भेट. कारण असं होतं की मधुवंती ठाकरे यांची वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे आले होते, पण बंधू भेट काल सुद्धा झाली. आणि आज त्याच्यानंतर हे संपूर्ण चित्र आज पुन्हा एकदा महाराष्ट्राने पाहिलं, ते म्हणजे की संपूर्ण ठाकरे कुटुंब आज एकत्र आलं, ते म्हणजे भाऊबीजेच्या निमित्ताने. शिवतीर्थ आणि मातोश्री या दोन्ही घरांच्या चर्चा सुरू होत्या. शिवतीर्थावर राहणारे राज ठाकरे यांचं घर आणि मातोश्रीवर राहणारे उद्धव ठाकरे यांच्या घरी येण्याच्या भेटीगाठी सुरू होत्या. पण आता आणखी एक म्हणजे जी बहीण आहे तिच्या घरी आता हे संपूर्ण ठाकरे कुटुंब आलेलं आणि त्या ठिकाणी देवभोजनाचा कार्यक्रम झाला. हा सगळा कौटुंबिक प्रसंग झाला. आता राजकीय जर आपण बोलणं झालं तर 5 तारखेपासून जो राजकीय दंड ठोपाटला गेलाय सरकारच्या विरोधात किंवा मग स्वतःचा ब्रँड वाचवण्यासारखा, जसं महाराष्ट्रात म्हटलं जातं ठाकरे ब्रँड आहे. मुंबई महानगरपालिका आणि ठाकरे हे एक जवळीक नातं आहे. 25 वर्षापासून ठाकरे शिवसेनेची सत्ता या मुंबई महानगरपालिकेवर राहिलेली आणि आगामी काळात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहेत. विधानसभेला दोन्ही ठाकरे बंधूंना फटका लागलेला आहे, त्याच्यामुळे हा फटका पुन्हा न लागावा म्हणून आता हे बंधू एकत्र आलेत का हा सुद्धा प्रश्न जो आहे तो निर्माण होतोय. त्यामुळे युतीच्या चर्चा सुरू आहेत, पण अधिकृत घोषणा जी आहे ती झालेली नाही. त्यामुळे राजकीय युती होईल की नाही ते माहीत नाही, पण आता कौटुंबिक नाती जी आहेत ती जोडली गेलेली आहेत. अश्विन, धन्यवाद अजय या माहितीबद्दल. बातमीचे अपडेट्स घेतच राहू. तर एक्सक्लुझिव्ह फोटोग्राफ समोर आलेले आहेत. भाऊबीज साजरी होते ठाकरे बंधूंच्या कुटुंबामध्ये आणि गेल्या 3.5 महिन्यात जवळपास 9व्यांदा हे कुटुंब आता एकत्र आलेले म्हणजे ठाकरे बंधू एकत्र आलेले पाहायला मिळतात. आता अन्य